पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुढे आली। हडपसर परिसरामध्ये 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण पुढे येत आहे। 11 आरोपींनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। 14 सप्टेंबर रोजी बारामतीमधनं दोन्ही मुली या बेपत्ता झालेल्या होत्या आणि त्यांच्या संदर्भामध्ये आता ही मोठी बातमी पुढे येते आहे। पुण्याच्या हडपसरमध्ये घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून लैंगिक अत्याचार केले गेलेत अशा स्वरूपाची बातमी आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यामधनं समोर येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे। काय नेमका तपशील या सगळ्या प्रकरणाचा आतापर्यंत हाती लागलेला आहे? कशी कारवाई होताना दिसते? गुरु, आपण बघितलं की दिवसेंदिवस राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। महिलांवरती जे अत्याचाराचं प्रमाण आहे यामध्ये वाढ झालेली दिसत आहे। मागे बारामतीतून 14 सप्टेंबर रोजी 2 मुली बेपत्ता झाल्या होत्या। त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या होत्या। या 2 अल्पवयीन मुलींचे पुण्यातील हडपसर परिसरात दारू पाजून अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता। या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली होती। त्यानंतर पोलिसांनी अधिकचा तपास आरोपींकडून केल्यानंतर या प्रकरणात आणखी भर पडलेली आहे। या मुलींवर यापूर्वी देखील आणखी 7 जणांनी अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे। त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या आता 11 वर जाऊन पोहोचली आहे। या मुली त्यांच्या 2 मुलींना ज्यावेळेस बेपत्ता झाल्या होत्या त्यावेळेस त्या 2 मुलींपैकी एका मुलीने अनोळखी व्यक्तीच्या फोनवरून तिच्या आईला फोन लावून कळवलं होतं की असं मला या ठिकाणी आलेले आहे आणि इथे असा प्रकार घडलाय। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आईने त्या पोलिसांना माहिती दिली। हडपसर पोलिसांच्या मध्ये बारामती पोलिसांनी हडपसर पोलिसांच्या सहाय्याने त्या मुलींना पुन्हा बारामतीमध्ये आणले आणि अधिकचा तपास केल्यानंतर एकूण 11 आरोपींनी त्या 2 मुलींवरती अत्याचार केल्याच्या घटना घडलेल्या आहे। दोन्ही मुली अल्पवयीन आहेत आणि या संबंधित आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अगदी जयकुमार, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे कशी कारवाई होते, कशी कठोर कारवाई केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।